विसमला, त्याचा कार्यभार बुडाला. आणि त्यापेक्षाही मी असं सांगेन की बिन मौसम की बरसात का, गधी की लात का और राजनेताओं के बात का कोई भरोसा नाही. मित्रांनो नमस्कार, मी अमित जोशी आय लव्ह गोरेगावच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्या गोरेगावकरांच्या समोर आलोय. आजचा पुन्हा एकदा मी विषय घेतलाय पत्राचाळ. आता लोक म्हणतील पत्राचाळ राजकारणावर बोलताना किंवा गोरेगावच्या समस्यावर बोलताना तेवढं वाईट वाटत नाही. असं वाटतं की नाही आपण हसत खेळत हे विषय हाताळत असतो. परंतु जेव्हा पत्राचाळीचा विषय येतो तेव्हा खरंच दुर्दैव आहे, वाईट वाटतं फार. या 663 कुटुंबियांकडे बघितलं की असं वाटतं की यांची किती फसवणूक झालेली आहे. म्हणजे अक्षरशः यांना देशोधडीला लावण्याचं काम हे म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी, बिल्डरने आणि राजकारण्यांनी केलंय. आता मजा अशी बघा की गेल्या 4 वर्षापासून पत्राचाळीचं काम बंद आहे. मुंबई शहरामध्ये 3 प्रकल्पांची चर्चा ही अगदी जोमात आणि जोरात होत असते. त्यातील एक प्रकल्प बीडीडी चाळीचा प्रकल्प आहे, दुसरा प्रकल्प धारावी पुनर्वसनाचा आणि तिसरा सिद्धार्थनगर गृहनिर्माण संस्था म्हणजेच सिद्धार्थनगरची पत्राचाळ. दोघांची जेव्हा चर्चा होते तेव्हा चांगली होते आणि जेव्हा पत्राचाळीची चर्चा ही टीव्हीवर होते, पेपरामध्ये होते तेव्हा ती बदनामी करत असते. लोकांची बदनामी नाही, बदनामी एवढ्यासाठी की राजकारण्यांनी, बिल्डरने आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी अक्षरशः या पत्राचाळीचे लचके तोडलेले आहेत. लांडगे आहेत ही लोक. या लांडग्यांनी अक्षरशः पत्राचाळीच्या लोकांची स्वप्न धुळीस मिळवली आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. गेल्या 4 वर्षापासून यांना भाडं मिळत नाही. आता असं वाटत होतं म्हणजे बघा आता 2018ला बंद झालं, त्यानंतर 2021 पर्यंत काही नव्हतं. कोणताही राजकारणी पुढे आला नाही, कोणताही राजकीय पक्ष मदतीला आला नाही. मग झालं असं की 2022ला अचानकपणे गोरेगावच्या राजकारणात म्हणा किंवा या पत्राचाळी संदर्भात वातावरण तापू लागलं. 22 फेब्रुवारी 2022 जितेंद्र आव्हाड, शरद पवार, सुभाष देसाई, अजितदादा पवार, अस्लम शेख भले भले मंडळी गोरेगावात प्रबोधनच्या एका मैदानात व्यासपीठावर आले. कशासाठी आले तर आम्ही पत्राचाळीतील 663 कुटुंबियांना न्याय देणार या गोष्टीसाठी या सर्व एकत्र आले. त्यात उभे राहिले जितेंद्र आव्हाड आणि त्यांनी सांगितलं की या सर्व पत्राचाळीच्या व्यथा मी जाणतो, त्यांच्या कथा मी ऐकलेल्या आहेत, मला फार वाईट वाटतं, माझी सहानुभूती या सर्व रहिवाशांना आहे आणि म्हणून काम तर सुरू होईल. परंतु या 663 कुटुंबियांना 1 एप्रिल 2022 पासून नियमित भाडं दिलं जाईल. इतकंच नाही तर त्यांचं जे थकलेलं भाडं आहे तेही दिलं जाईल. त्यानंतर जितेंद्र आव्हाड विसरले, त्यांनी गाजर दाखवून ते निघून गेले. त्यानंतर आमदार विद्या ठाकूर यांनी जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये पुन्हा आवाज उठवला की पत्राचाळीच्या लोकांना भाडं मिळालं पाहिजे, काम सुरू झालं पाहिजे. लागली दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी जुलै महिन्याच्या 26 किंवा 27 तारखेला अधिवेशनात असं सांगितलं की लवकरात लवकर यांना भाडं दिलं जाईल आणि कामही सुरू होईल. आता याला झाली 3.5 ते 3 महिने. सगळं काही ठप्प आहे. ना भाडं मिळालेलं आहे, ना कामाचा वेग तसा आहे. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आहे, काम काही मोठं नाही, 200-300 जर कर्मचारी लावले तर मला असं स्वतःला वाटतं की पत्राचाळीतील रहिवाशांना एक 10 ते 12 महिन्यात जागा मिळायला काही हरकत नाही. पण तसं काम दिसत नाही. पण तरी चला, काहीच नाही त्यापेक्षा काही ना काही काम सुरू आहे. आता प्रश्न येतो भाड्याचा. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं 25,000 देऊ महिना आणि ते सुद्धा मार्च 2022 पासून. रहिवाशांची मागणी आहे की 2018ला तुम्ही बिल्डरला काढलं, म्हाडाने स्वतःच्या ताब्यात हा प्रकल्प घेतला, त्यामुळे आम्हाला गेल्या 5 वर्षाचं भाडं हे मिळालं पाहिजे. मला असं वाटतं की रहिवाशांचं बरोबर आहे, 25 मिळो 40 मिळो पण 5 वर्षाचे मिळायला पाहिजे. आता म्हाडासमोर प्रश्न असा आहे की या एवढं मोठं भाडं द्यायचं कसं? कारण 5 वर्षाचं जर 40,000च्या हिशोबाने भाडं धरलं तर जवळजवळ 200 कोटी होतात आणि 25,000च्या हिशोबाने धरलं तर 155-160 कोटी होतात. म्हाडा हात वर करून बसलेली आहे.
पण मला असं विचारायचं आहे की म्हाडासाठी हे काय जड आहे. हे जे 155 कोटी असतील किंवा 200 कोटी असतील, पत्राचाळीतील 663 कुटुंबियांना द्यायला म्हाडाकडे पैसा नाही का? तर पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, म्हाडा तजवीज करू शकते. मला असं वाटतं की 2019ला हे जे खाजगी बिल्डर आहेत, मग ते कल्पतरू असू दे, दुसरे आजूबाजूचे जे 4-5 बिल्डर आहेत, त्या सर्वांनी मिळून 150 ते 155 कोटी देण्याची तयारी तेव्हा दर्शवली होती. त्यावेळी म्हाडाने ते पैसे घेऊन रहिवाशांना का दिले नाही किंवा बांधकाम का सुरू केलं नाही? दुसरी गोष्ट, FSI वाढलेला आहे. या संपूर्ण जो 48 एकर आहे त्या भूखंडावर जवळजवळ 15 लाखाचा अतिरिक्त FSI मिळणार आहे. म्हणजे जे टेनंट आहेत 663, जे ओरिजिनल टेनंट आहेत त्यांना मिळायला पाहिजे 33.3 म्हणजे जवळजवळ 5 लाखाचा FSI. तो तर मिळणार नाहीये. म्हाडा तो देणार नाहीये. म्हाडाचं दायित्व काय आहे की फक्त बांधून द्यायचंय. मग जर तो FSI मिळणार नसेल तर तो FSI विकून जवळजवळ 600 ते 700 कोटी येणार आहेत. मग ते पैसे जाणार कुठे? मग द्या ना तुम्ही. त्याच्यातले 150-200 कोटी जे भाडं थकलेलं आहे ते द्यायला काय हरकत आहे? आता तिसरी गोष्ट अशी आहे की आजही याच 48 एकरच्या भूखंडावर 5 ते 6 भूखंड जे खाली आहेत, म्हाडाने ते विकावे. म्हाडाने जर ते 5-6 भूखंड विकले तर त्याच्यातूनही 450-500 कोटी मिळतील. त्याच्यातून द्या तुम्ही भाडं. म्हाडा हे का करत नाही हेच कळायला मार्ग नाही. आज प्रश्न एका, दुसऱ्या, तिसऱ्याचा नाहीये. पत्राचाळीतील 663 कुटुंबियांचा आहे. त्याच्यातही मी विभाजन करतो. 663 कुटुंबीय आहेत, त्यापैकी 150 ते 250 कुटुंब असं आहेत ज्याने ही फाईल फक्त गुंतवणूक म्हणून घेतलेली आहे. जे गुजराती आणि मारवाडी बहुसंख्य आहेत. त्यांनी कमी पैशात हा आपल्याला व्यवहार होतोय म्हणून ही जागा घेतलेली आहे. त्यामुळे त्यांना 2023ला काय मिळाली, 22ला काय मिळाली, त्यांचं नुकसान होणार नाहीये. त्याच्यानंतर म्हणजे जवळजवळ 25% लोक ती झाली. 30% लोक अशी आहेत की ज्यांच्या घरात आज कमवती लोक आहेत. त्यामुळे त्यांना भाडं देणं इथे तिथे करून का असेल पण भाडं देणं त्यांना परवडतंय. पण उरलेले जे 40% आहेत त्यांची हालत अत्यंत गंभीर आहे. परिस्थिती त्यांची गंभीर आहे. भाडं भरायला त्यांच्याकडे पैसे नाहीये. त्याला कारण असं आहे की याच पत्राचाळीमध्ये एका कुटुंबामध्ये 2 भाऊ 3 बहिणी, 3 भाऊ 2 बहिणी, आई वडील काका अशी मंडळी राहत होते. बिल्डर जेव्हा 40,000 देत होता तेव्हा हे आपापसात त्यांनी वाटून घेतले. वसई, विरार या ठिकाणी राहायला गेले. पण आता परिस्थिती अशी आहे की 5 वर्षापासून यांना भाडं मिळत नाहीये. आर्थिक तंगी आलेली आहे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. त्यांनी जायचं कोणाकडे? कोणाकडे जाऊन भाडं मागायचं? कोणाकडे जाऊन पैसे मागायचे? अनेकांची आर्थिक स्थिती अतिशय खराब झालेली आहे. जवळजवळ 663 पैकी 30 ते 35% कुटुंब हे आर्थिक व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे. कारण ते त्यांच्या हक्काचं आहे. ते भीक मागत नाहीयेत कोणाकडे. ते कोणाकडे हात पसरवत नाहीयेत की आम्हाला पैसे द्या. त्यांच्या हक्काचे पैसे आहेत. त्यांच्या हक्काची ती जागा आहे जिथे म्हाडा काम करतायत, बिल्डर काम करतायत. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे हे मिळाले पाहिजे. मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांनी आश्वासनाचं गाजर दिलं, देवेंद्र फडणवीसांनी लावली शेंडी आणि पत्राचाळीच्या 663 कुटुंबियांना ना घर ना भाडं अशी त्यांची कोंडी. आता देवेंद्र फडणवीस काय करतात ते पाहणं गरजेचं आहे. गोरेगावातील जे राजकीय नेते आहेत वजनदार ते काय करतात हे बघणं गरजेचं आहे. म्हाडासाठी, देवेंद्र फडणवीसांसाठी, गृहनिर्माण विभागासाठी हे भाडं देणं किंवा लोकांना न्याय देणं, दिलासा देणं ही काही मोठी गोष्ट नाही, छोटी गोष्ट आहे. फडणवीसांनी मनात आणलं तर 8 ते 10 दिवसामध्ये प्रत्येक कुटुंबिया म्हणजे जे रहिवासी आहेत 663 त्यांच्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकतात. पण मनावर फडणवीसांनी घ्यायला पाहिजे. फडणवीसांचं मन मोठं आहे. फडणवीसांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे फडणवीसांनी हे आश्वासन पूर्ण करावं, मनाचा मोठेपणा दाखवावा आणि हे जे 663 कुटुंबीय आहेत त्यांना वेळेवर त्यांचं भाडं द्यावं आणि लवकरात लवकर वेगाने घर कसं पूर्ण होईल आणि त्यांना त्यांचा ताबा कसा मिळेल याकडे अधिक लक्ष द्यायला पाहिजे. लोकांनी देखील लक्षात ठेवायला पाहिजे की वाट पाहता कामा नये. नुसतं गप्प बसून तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हाय, हॅलो, गुड मॉर्निंग हे नाही, त्याच्याने काही होणार नाही. तुमची एकी पाहिजे, तुमची एकजूट पाहिजे.
पैसे सगळ्यांना पाहिजे. उद्या जर पैसे मिळाले तर सगळ्यांचं भलं होणार आहे, सगळ्यांचा भाड्याचा प्रश्न सुटणार आहे. कोणी कर्ज घेतलं असेल तर तो कर्जातून मुक्त होणार आहे. या अनेक गोष्टी होणार आहे. तेव्हा माझी या रहिवाशांनाही विनंती आहे की सगळे मतभेद विसरा. ते करण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलेलं आहे, पुढील वर्ष पडली आहे. आधी घराचा ताबा घ्या, थकीत भाडं हातात घ्या आणि मग आपापसात लढत बसा. एवढंच माझं या पत्राचाळीतील 663 कुटुंबियांना सांगणं आहे. आज एवढंच. आता आपण वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, म्हणजेच गप्पा टप्पा. गोरेगावकरांनो, हा आता आपला दुसरा गप्पा टप्पा. राजकीय लोक या व्यासपीठावर येत असतात, आपल्याला काही आपल्याशी बोलत असतात. पण आज असा एक चेहरा मी आपल्या समोर आणलेला आहे. गोरेगावातला चेहरा आहे आणि नुकत्याच झालेल्या नवरात्रीमध्ये 5000 गोरेगावकरांना आपल्या जादुई आवाजावर थिरकायला लावणारा तो आवाज आहे. तो आहे दीपाली मेहता. दीपाली मेहता जी, आपका स्वागत है गोरेगाव आई लव. दीपाली जी, आप बेसिकली गोरेगाव से? जी. लेकिन बॉर्न एंड ब्रॉट इधर है कि आप शादी के बाद यहाँ आए? नहीं, बॉर्न एंड ब्रॉट अप बॉम्बे में, मगर आई मैं शादी के बाद. शादी के बाद कैसा लगता है? मैं ऐसे बोल सकती हूँ कि आई एम 22 इयर्स से मैं गोरेगांव में रहती हूँ. अच्छा, कैसा लगता है गोरेगांव? गोरेगांव के आगे मुझे बालकेश्वर भी बहुत फीका लगता है. अच्छा, गोरेगांव से इतना प्यार लगा हुआ है आपको. अच्छा दीपाली जी, आप एक सिंगर हो. सबको पता नहीं था इतना, जिनको पता था उनको आज गोरेगांव में सबको पता है कि नहीं दीपाली गाती है, जिसकी वजह नवरात्रि. तो ये अपॉर्चुनिटी आपको कैसे मिली? एक्चुअली स्पेशली जवाहरनगर कमेटी, जिन्होंने मुझे मिलने के लिए बुलाया, और मेरा रिकमेंडेशन जवाहरनगर कमेटी को लक्ष्मी बिल्डर्स के प्रवीण कोठारी जी का था. अच्छा. उनका और हमारा थोड़ा फैमिली रिलेशन है. उनके बहुत सारे फैमिली फंक्शंस मैंने किए हैं, और उनकी बेटी की शादी, उनके बेटों की शादी, उनके छोटे मोटे जो भी फंक्शंस होते हैं. तो मेरी पास हिस्ट्री के लिए जब मैंने ये बोला था कि मैं एक बहुत बड़ा स्टेज छोड़ूंगी, तो उन्होंने मुझे ये बोला था कि जिस दिन आप वो स्टेज छोड़ोगे, आई एम देयर टू गिव यू द बिगर स्टेज. तो उन्होंने जिस साल मैंने बहुत बड़ा स्टेज, मैं आपको आगे बोलूंगी कि किसका स्टेज मैंने छोड़ा. वो तो मैं आपको पूछूंगा. मुझसे जरा गोरेगांव के लोगों को अभी उत्सुकता है कि ये कौन सा स्टेज है जो आपने छोड़ दिया. I was associate with फाल्गुनी पाठक. अच्छा. From last 19 years as a co-singer. अच्छा. 19 years का टाइम आपको भी पता है कि बहुत बड़ा होता है. Right. एक बंदे की जिंदगी का आधा हिस्सा उन्होंने एक कंपनी को दे दिया है. वहाँ से मुझे बहुत कुछ सीखने मिला, बहुत कुछ जानने मिला. Being working with her is always a pleasure and a big opportunity for me. मगर फिर एक स्टेज आया जहाँ मुझे लगा कि नहीं, बस अभी मुझे अपना कुछ करना है. मीनवाइल मुझे फाल्गुनी में परफॉर्म करते करते बहुत लोगों ने देखा है. गोरेगांव में जो नवरात्रि हुई उसमें वहाँ से लोग छोड़ के यहाँ खेलने आए हैं. एंड पीपल टोल्ड मी कि हमें खेलना है, इसलिए हम यहाँ पे आए हैं. अच्छा. Because we enjoy the place, we enjoy the music. It is not about which banner and which place. मगर हमें नवरात्रि में खेलना है और गोरेगांव छोड़ के हमें नहीं जाना है. तो हमारे लिए you are the, ये मुझे दिया गया पब्लिक का नाम है. You are the mini फाल्गुनी पाठक for गोरेगांव. लेकिन एक दीपाली जी, एक छोटी सी बात आपको पूछूंगा. आप फाल्गुनी पाठक जी के साथ काम कर रहे हैं, कभी ऐसे स्टेज पे आप खड़े रहे हो तो आप को सिंगर एक आपका ऐसा सपना था कि नहीं आज फाल्गुनी पाठक आगे अकेली गा रही है, तो इस जगह पे, इस मुकाम पे मुझे भी कभी जाना है. हाँ, मेरा तो, मैंने जब उसका ग्रुप ज्वाइन किया उसी दिन से मेरे दिमाग में तो यही ड्रीमिंग था कि once upon a time in my future I wanted to be on that place. उनकी पैरेलल या उनकी कंपैरिजन मैं कभी कर ही नहीं सकती हूँ, बिकॉज she is and she will be the university of a गरबा for me. आज शायद मैं बहुत कुछ एक बंदे की पर्सनालिटी में एक क्या बोलते हैं चेंज. डिब्बा है ना, नॉर्मल रहता है तब तक बहुत अच्छा लगता है, मगर अगर उसे डेकोर करो तो उसकी वैल्यू बढ़ जाती है. उसी तरह उन्होंने हमें एक
ट्रेनिंग के साथ एक शेप दिया है, ओवरऑल पर्सनालिटी दी है। तो जब मैं उनके साथ काम करती थी, उनको परफॉर्म करते देखती थी, तो मुझे लगता था ऐसा मैं कब परफॉर्म करूंगी और ऐसा लोग नीचे से मुझे कब बूस्ट अप करेंगे। एंड दैट वाज द ड्रीमिंग फ्रॉम लास्ट 15-16 इयर्स। मैंने इंटरनेशनली उनके साथ नियरली 11 साल ट्रैवल किया है ओवरऑल वर्ल्ड। वो आप यूएस बोलो, लंदन बोलो, ऑस्ट्रेलिया बोलो, कहीं पे भी। शायद उनके साथ रहते रहते कोई सिटीज बाकी नहीं रही है मेरी, मगर फिर भी सब जगह पे जाने के बाद जो एप्रिसिएशन क्राउड से मिलता था, तो कभी कभी लगता था कि ये दिन मेरा आएगा। और दिस इज ऑल थैंक्स टू गोरेगांवकर, प्रवीण कोठारी एंड स्पेशली जवाहर नगर कमेटी, जिन्होंने सिर्फ 15 मिनट्स के चैट में, मैं डिस्कशन नहीं बोल सकती हूँ, इन 15 मिनट्स चैट उन्होंने बोला कि नवरात्रि तो आप ही करोगे। अच्छा दीपाली जी, एक सवाल छोटा सा ये है कि ठीक है नवरात्रि तो गोरेगांव में बहुत जगह पे होती है, लेकिन पहली बार ऐसा हुआ गोरेगांव के हिस्ट्री में, जब तक मैं भी खुद गोरेगांव में बचपन से बड़ा हुआ हूँ, पहली बार ऐसा हुआ कि गोरेगांव का जो आईबी पटेल का ग्राउंड है उसकी कैपेसिटी 2-2.5 हजार की है, वहाँ पे 5,000 लोग, यानी दुगने लोग। तो आपको कैसा उस वक्त क्या महसूस हुआ कि इतने लोग भरे हुए हैं पूरे? मैं आपको सच बोलूं, वैसे मैं गोरेगांव के नवरात्र के लिए सुनती थी, कभी मुझे पर्सनल एक्सपीरियंस तो था ही नहीं, क्योंकि आई वॉज वर्किंग विथ फाल्गुनी। तो जब मुझे काम मिला तो मैंने ऐसा कोई एक्सपेक्टेशन नहीं किया था कि इतना क्राउड होगा, बिकॉज जवाहर नगर इज अ फैमिली बैकग्राउंड। वहाँ पे लेविश क्राउड आता है, फैमिली वाले आते हैं, बच्चे आते हैं, पेरेंट्स एक भरोसे पे वो ग्राउंड पे बच्चों को भेजते हैं कि हमारे बच्चे हैं ना 10 बजे खत्म होगा तो रिटर्न आ ही जाएंगे। फर्स्ट डे जब आरती शुरू हुई तो आई वॉज लाइक अरे इतना सारा क्राउड, और सेकेंड डे आरती के पहले ही कैपेसिटी के बियॉन्ड क्राउड भर गया था। तो और जैसे जैसे दिन जाते गए, 1-2 बार तो पुलिस ने आके बोला मैडम 5 मिनट बंद कर दीजिए, बाहर लाइन संभालना बहुत मुश्किल हो रहा है। तो तब ये लगा कि शायद जो मेहनत की है वो वर्थ इट है, और इसलिए वर्थ इट है कि लोगों को पसंद आ रहा है, लोग प्यार दे रहे हैं, लोग एंजॉय कर रहे हैं। इसको आप कंटिन्यू करोगे अभी गोरेगांव में? मैं एक ही बात बोल रही हूँ कि जब तक मैं काम करूंगी, शायद मुझे इससे बड़ा स्टेज मिला भी ना तो मैं गोरेगांव नहीं छोड़ूंगी। वही आपको पूछ रहा हूँ, क्योंकि क्या है कि जैसे आपके यहाँ पे किरण पटेल है जी, एक्स कॉर्पोरेट में, उनके पास बैठता था, शाम का टाइम हो गया, वो दीपाली मेहता का प्रोग्राम है 15-5 दोना 10-5 दोना 5-5 दोना, तो ये पॉपुलैरिटी होती है लोगों की कि भाई दीपाली मेहता ये नाम अचानक एक 9 दिन में ऊपर आ गया, तो लोगों की भी अभी उम्मीदें बढ़ गई है कि नहीं भाई उनका प्रोग्राम देखना है, तो आप पसंद करोगे आगे भी चल के करना है? 101%, क्योंकि लोगों की एक्सपेक्टेशन से ज्यादा मुझे मेरी रिस्पॉन्सिबिलिटी बढ़ गई है कि अगर मैं नेक्स्ट ईयर ये ग्राउंड पे हूँ तो लोग मुझसे इससे ज्यादा अच्छा एक्सपेक्ट करेंगे, इसलिए क्योंकि लोगों को पता है कि अरे यहाँ है तो सब कुछ अच्छा, मगर ये साल दीपाली मेहता क्या नया ला रही है। तो मेरे लिए बीइंग अ गोरेगांवकर, मैं बैक बिफोर 3 इयर्स कोविड के पहले ही मलाड शिफ्ट हुई हूँ, मगर आज भी मैं अपने घर की पूरी चीजें लेने के लिए गोरेगांव ही आती हूँ। तो बीइंग अ गोरेगांवकर मुझे ये लगता है कि अगर मुझे अपनी गोरेगांव की पब्लिक के बीच में खड़े रह के उनको एंटरटेनमेंट करने का मौका मिल रहा है, तो ये मौका मैं दूसरों के स्टेज पे जाके क्यों? अच्छा, एक सवाल दीपाली जी आपसे पूछूंगा, ये आपके जो प्रोग्राम आप करते हो, रियाज करते हो, घर वालों का साथ कितना मिलता है? जैसे आपके पति हुए, बच्चे हो गए। मैं एक ही लाइन में आपको बोलूँगी, आज मेरी जो भी सक्सेस है, आई वॉज गेट मैरिड इन अ वेरी अर्ली एज ऑफ 18 ईयर्स के पहले मैंने अपना करियर शुरू किया 16 ईयर्स से। माई फादर वॉज अ म्यूजिशियन, माई ब्रदर वॉज अ म्यूजिशियन, मेरी मदर टीचर थी,
और हिंदी की टीचर थी, जिसके कारण वो बहुत सारे कॉलम्स लिखती थी। तो मेरा करियर स्टार्ट करने में मेरी मॉम का बहुत सपोर्ट है, मेरे डैड का बहुत आशीर्वाद है, मगर आज जो मुकाम पर मैं हूँ, इट्स ऑल ओनली बिकॉज ऑफ लॉट ऑफ ह्यूज सेक्रीफाइस ऑफ माय हस्बैंड एंड माय सन। इसका मतलब ये, ऐसा हम लोग बोलते हैं हमेशा कि एक आदमी की सफलता के पीछे एक औरत का हाथ होता है, दीपाली मेहता के पीछे उनके हस्बैंड का हाथ है। 101% मैं बोलूंगी कि if दीपाली मेहता is success, that is only because of Mr. राजीव मेहता and my son मानव मेहता, जिसको मैं 2.5 साल का छोड़ के काम करती थी। अच्छा। And that to be internationally। अच्छा। जो पीरियड शायद एक मदर के हिसाब से मुझे उसे देना चाहिए, वो उसका थोड़ा हिस्सा मैंने उसको दिया था, मैक्सिमम हिस्सा मैंने अपने करियर को दिया था। एंड आज मैं जो भी हूँ, वॉट एवर आई एम टूडे, इट्स ओनली बिकॉज ऑफ माई फैमिली सपोर्ट। क्योंकि बिकॉज ऑफ, अगर आपको सपोर्ट नहीं है तो आप कभी आगे नहीं चल पाते हो। इंटरनेशनली मैं 1-1 महीना 2-2 महीने बाहर रहती हूँ, एंड देयर इज अ नो लेडीज एट माई प्लेस, वी आर ओनली 3। अच्छा। तो जो उनका सपोर्ट है, उनका ट्रस्ट है मेरे पे, और सबसे बड़ी बात है कि उनका ड्रीम है मेरे लिए। अच्छा। जिस दिन मैं फाल्गुनी में ज्वाइंट हुई थी, तो उसी दिन उन्होंने मुझे बोला था कि दीपाली, दिस इज माय ड्रीम, कि आई डोंट वांट फाल्गुनी पाठक एट माय प्लेस, बट आई वांट दीपाली मेहता वुड बी द बेस्ट सिंगर इन द वर्ल्ड। अच्छा। तर या होत्या दीपाली मेहता। आपण यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शो यांनी इथे करू द्या, बाहेर करू द्या, मुंबईच्या बाहेर जाऊ द्या, पण गोरेगावकरांसाठी दरवर्षी ते एखादा प्रोग्राम तरी घेऊन येतील अशी आपण आशा बाळगूया। आप यहाँ पर आए दीपाली जी, आपका बहुत बहुत धन्यवाद। मी अमित जोशी, पुन्हा पुढच्या रविवारी नवीन विषय, गप्पा टप्पा आणि एखादा गोरेगावचा समस्येचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल। तोपर्यंत तुमची रजा घेतो। बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।